रामकृष्ण हरी मंडळी, जून महिना म्हटलं की पावसाळ्याचे दिवस येतात. या पावसाळ्याच्या दिवसात तळलेले पदार्थ भरपूर खाल्ले जातात. आता मुलांच्या शाळाही चालू होतील आणि मुलांना डब्यासाठी किंवा स्नॅक्ससाठी आपण हा कुरकुरीत पदार्थ देऊ शकतो. हा कुरकुरीत पदार्थ बनवायला खूप सोपा आहे, अगदी कोणीही बनवू शकेल. चला मग पटकन ही रेसिपी कशी करायची ते पाहूया. 2 बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल ओतून घ्यायचे आहे. त्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. 1 चमचा या ठिकाणी लाल तिखट घालणार आहे. यामध्ये पाव चमचा हिंगपूड घालायची आहे. तसेच अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. आता हे सर्व पदार्थ आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि यामध्ये 1 वाटी पाणी ओतून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच या ठिकाणी तांदळाचे पीठ घालून चांगले वैरून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून याची 5 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आता एका परातीमध्ये आपण हे पीठ काढून घेऊया. थोडंसं गरमच आहे पीठ. आता गरमच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. दुसऱ्या ठिकाणी बटाटेही शिजवून घेतलेले आहेत. त्याच्या साली काढून आपल्याला हे बटाटे याच्यावरती किसून घ्यायचं आहे. आता सुरुवातीलाच मी मीठ अंदाजानुसार घातलेलं, त्यामुळे या ठिकाणी मिठाचा मी वापर करणार नाही. ज्यावेळी तुम्ही बटाटे यामध्ये घालता त्यावेळी तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता. पीठ या ठिकाणी मळून मी तयार केलेलं आहे. या ठिकाणी मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे. बटाट्यामध्येच हे पीठ मी चांगले मळून घेतलेलं आहे. पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला चकलीचा सुऱ्या घ्यायचा आहे आणि त्या सुऱ्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी कुरकुरे पाडून घेणार आहोत. त्यानंतर मी थोड्याशा चकल्याही तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने चकलीच्या सुऱ्याने आपल्याला या ठिकाणी कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत. तेल या ठिकाणी गरम करून घेतलेलं आहे. या तेलामध्ये आपण हे कुरकुरे सोडून घेणार आहोत. मंद आचेवरती आपल्याला हे कुरकुरे तळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे कुरकुरे आणि चकली तळण्यासाठी लागतात. ब्राऊन कलरवरती आपल्याला ही चकली काढून घ्यायची आहे. या इथे बघा, मी मस्तपैकी या ठिकाणी कुरकुरे तयार केलेले आहेत किंवा चकलीही तुम्ही म्हणू शकता. अगदी कुरकुरीत या ठिकाणी तयार होते. चकली तुम्हाला तोडून दाखवते बघा, मस्त कुरकुरीत. मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मुलांना आपण मस्तपैकी अशा पद्धतीने स्नॅक्ससाठी बनवू शकतो. कुरकुरीत आणि कमी तेलकट. खाऊनही दाखवते. मस्तच. आशा करते माझी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा नवीन रेसिपीबरोबर पुन्हा भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.